म्हटलेलं आहे त्या श्री सूक्ताचा महिमा फार मोठा आहे. ऋग्वेदामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. आनंद चिखलित इंदिरासूत विश्रुत हे जे ऋषी होते, समुद्र मंथनाच्या वेळेला त्यांना महालक्ष्मी जे प्रकट झाली आणि ते प्रकट झाल्यानंतर ज्यांना ज्यांना जसं तिचं रूप भावलं त्या पद्धतीनं त्यांनी ते श्लोक तयार केलेले आहेत आणि त्यांनी केलेले श्लोक एकत्र करून हे श्रीसूक्त तयार झालेलं आहे. ह्या शुची ही जी शेवटची ओळ आहे इथंपर्यंत श्रीसूक्त आहे. त्याच्या पुढचे जे आहे ते श्री लक्ष्मी सूक्त आहे आणि शेवटचे 4 श्लोक जे आहेत ते फलश्रुतीमध्ये आहेत. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की लक्ष्मी सूक्त आणि फलश्रुती ही एकच आहे. तर तेही खरंच आहे, कारण त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी मागण्या आहेत, ते मागणं केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि त्याचा आशीर्वाद लक्ष्मीने त्याच्यामध्ये दिलेले आहे. तर हे श्रीसूक्त जे आहे हे प्रत्येकानं करावं, कारण हा जो संकल्प हा वैश्विक संकल्प आहे. विश्वाच्या कल्याणासाठी हा आपण संकल्प केलेला आहे आणि हा सद्गुरू आशीर्वादातून आल्यामुळं त्याला विशेष महत्त्व आहे. या श्रीसूक्ताचे 7000 पेक्षा ज्यावेळेस आवर्तनं जादा होतात त्यावेळी त्या व्यक्तीकडे स्थिर लक्ष्मी यायला सुरुवात होते. म्हणजे लक्ष्मी परत जात नाही त्याच्यावर. बऱ्याच लोकांना आर्थिक परिस्थिती आमची चांगली नाही, आमचा उद्योगधंदा चालत नाही आहे, बरेच प्रॉब्लेम्स आहेत, मुलांची लग्न होत नाही आहेत, मुलांची बुद्धी चालत नाही शाळेमध्ये असं सांगितलं, प्रगती होत नाही आहे. तर हे व्रत जे आहे हे सर्वांनी करण्यासाठी व्रत आहे. म्हणजे लहान मुलांनी सुद्धा करावं, विद्यार्थ्यांनी करावं, तरुणांनी तर केलंच पाहिजे असं माझा आग्रह असतो आणि वृद्धांनी सुद्धा केलं पाहिजे, कारण हे सर्वांना फलदायी असं व्रत आहे. ज्यावेळी तुमचे 14,000 आवर्तनं पूर्ण होतात त्यावेळी तुम्हाला कुबेरावस्था प्राप्त होते. कुबेराचं कार्य आपल्याला माहिती आहे काय. कुबेर जो आहे तो धन वाटण्यामध्ये त्याचा मोठा हात असतो. महाविष्णूला सुद्धा त्यानं कर्ज दिलेलं असं आख्यायिका आहे. बालाजी स्वामींनी कर्ज घेतलेलं लग्नाचं, ते अजून फेटते असं म्हणून सांगते. म्हणजे कर्ज किती घेतलं असेल बघा. आपण थोडं कर्ज घ्यायचं म्हणजे घाबरतो, लोन म्हणतोय, म्हणजे लोन घेऊ नका, कर्ज घेऊ नका असं म्हणतात. ते खरंच आहे, परंतु परमेश्वराला सुद्धा हे घ्यावं लागलं आणि ते कुठल्या कारणासाठी तर लग्नासाठी घ्यावं लागलं. तर ती अवस्था जी आहे ती तुम्हाला कुबेरावस्था ज्यावेळी तुमची 14,000 पेक्षा आवर्तनं पूर्ण होतात, जादा आवर्तनं होतात, त्यावेळी ही आवर्तनं त्याचा प्रभाव म्हणून तुम्हाला स्थिर लक्ष्मी आणि कुबेरावस्था प्राप्त होत असते. आणि या पुढची अवस्था आहे ती प्रत्यक्ष नारायण अवस्था आहे. हे व्रत जे हे सद्गुरूंच्या आशीर्वादातून आल्यामुळे त्याला विशेष फळ आहे. तुम्ही कोणत्याही पद्धतीने हे व्रत करा, कोणत्याही भावाने करा हे व्रत, ते व्रत सद्गुरू त्यांच्या चरणाची रुजू करून घेतात आणि त्याचा जो प्रभाव आहे, त्याचं जे फळ आहे, तो व्रत करण्यासाठी तो दिलेला आहे. आपण असं सांगितलं आहे की 21 आवर्तनांचा हा पाठ एक असा करावा सर्वांनी. साधारणतः त्याला 1 तासभर वेळ लागतो. त्याच्यापूर्वी आपण हे सद्गुरू अधिष्ठानातून व्रत आल्यामुळं महाराजांचा जो मंत्र आहे, ओम नमो श्री रामचंद्राय भवताप विमोचनाय परब्रह्मरूपाय च भास्करात्मजाय नमो नमः, ते प्रत्यक्ष परब्रह्मच आहे आणि ते सद्गुरू रूप आपलं आहे. हे निर्गुण निराकार तत्वामध्ये. त्यामुळं ज्या काही गोष्टी आपण संकल्पानं करतो ते संकल्प फलद्रूप करून घेण्याचं कार्य सुद्धा सद्गुरूच करून घेतात. त्यामुळे लक्ष्मीचं श्रीसूक्ताचं जे व्रत आहे ते सगळ्यांनी करावं असं माझा सगळ्यांना आग्रह आहे आणि विनंती आहे. आज माघ महिना सुरू झालेला आहे. माघ महिन्याच्या गेल्या शनिवारीच माघ महिना सुरू झाला आहे. हा महिना हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानला जातो. त्याचं कारण असं आहे की यावेळी सर्व नद्या ज्या असतात त्या पवित्र असतात, विशेष फलदायी असतात. या माघ मासाच्या कालामध्ये तीर्थस्नान करावं असं सांगितलेलं आहे. तीर्थस्नानाचं पुण्यार्थ फार मोठा आहे आणि प्रत्येक संगमावरती
आपण जिथं जिथं शक्य आहे त्या ठिकाणी आपण हे तीर्थस्नान करावं. काशी, प्रयाग, गया हे जे तीर्थक्षेत्र महान आहेत, अशा त्या ठिकाणी जाणं शक्य नसेल तर ज्या ज्या ठिकाणी आपल्या जवळ खूप असतील, कुणाला नाशिकला जवळ आहे त्र्यंबकेश्वर, काही लोकांना कराडला प्रीतीसंगम आहे कोयना कृष्णेचा, हे जे तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी संगमावरती स्नान केल्यानं त्याला पुण्यार्थ मोठा प्राप्त होतो. आणि पाप विमोचन म्हणजे आपण जे काय कळत आणि न कळत आपल्याकडून जे पापं घडतात त्याचं विमोचन हे तीर्थस्नानानं होतं असं म्हटलं जातं. त्यामुळे तीर्थस्नानाला विशेष महत्त्व आहे. ज्यांना हालता येत नाही जागेवरून, ज्यांची तब्येत ठीक नाही आहे, त्यांनी मानसरित्या म्हणजे काय मनातून असा संकल्प करावा की मी आता काशीला किंवा प्रयागला गेलेली आहे आणि त्या तीर्थक्षेत्रावरती मी काय करतो आहे, त्या संगमामध्ये स्नान करतो आहे, म्हणजे इथं जाऊन आलेल्याचं तुम्हाला पुण्य प्राप्त होतं. म्हणजे मनामध्ये जो भाव आपण घेतो त्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. हे जागीच प्राप्त होतात. प्रत्यक्ष जायला मिळालं तर उत्तम, परंतु जायला जरी मिळालं नाही तरी अशा पद्धतीनं जरी स्नान केलं तरी सुद्धा त्याचा पुण्यार्थ आपल्याला प्राप्त होत असतो. याच महिन्यामध्ये रथसप्तमी होती. हा संपूर्ण महिना आहे, अतिशय पवित्र महिना आहे. वसंत पंचमी ज्यावेळेला या पृथ्वीवरती सरस्वतीचं अवलोकन झालेलं होतं, सरस्वती आलेली होती आणि तिला पाहिल्यानंतर हा ऋतुमान तिचं जिथं जिथं नजर गेली त्या ठिकाणी ते ऋतुमान फुलल्याला दिसलं तुम्हाला आणि सगळीकडे चैतन्याचं वातावरण निर्माण झालं, सृष्टीमध्ये बहर आला असं सांगितलं. त्यामुळं वसंत पंचमीला विशेष महत्त्व आहे आपल्या याच्यामध्ये. या दिवशी सरस्वती पूजा केली जाते. सरस्वतीची पूजा का करावी तर वाणी जी आहे हे सरस्वतीच्या अधीन आहे. तिची जर स्थापना आपल्या वाणीवरती झाली तर आपल्याला यश प्राप्त होते. ज्यांना ज्योतिषशास्त्राचा माहिती आहे ते निश्चित सांगते त्यांच्या वाणी स्थानामध्ये जर बलवान ग्रह असेल किंवा उत्तम स्थिती असेल त्या ठिकाणी तर त्या व्यक्तीचं बोलणं अतिशय प्रभावी असतं आणि त्याच्या बोलण्याला यश येतं. म्हणजे काय, ज्या काही गोष्टी आपण करतो त्याच्या वाणीमधून सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे बघितलं आपण तर आपल्या वाणीमुळं चांगलीही कार्य घडतात आणि वाईटही कार्य घडतात. जो जसा बोलेल, कारण बोलेल म्हणजे काय, हे शब्द ब्रह्म आहे. प्रत्येक शब्द जो आहे हे काय ब्रह्म आहे, ते ब्रह्म आहे आणि हे ब्रह्म वापरताना आपण अतिशय काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. कित्येक वेळेला असं बघितलं जातं, अनुभवला येतं, ऐकायला मिळतं, घरामध्ये लोक अपशब्द वापरतात. हे वापरू नयेत कधी, कारण ते ब्रह्म आहे आणि ब्रह्म हे जे आहे हे सत्य आहे. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी आपण बोलू त्या त्या पद्धतीने ते घडतं. म्हणून असं म्हटलं जातं की घरामध्ये आपण शुभ बोलावं. म्हणजे वास्तुपुरुष आपला काय, वास्तू जी आहे आपल्याला तथास्तु म्हणून आशीर्वाद देत असते. हे घरामध्येच नाही, हे सर्व क्षेत्री. कारण हे जे शब्द आहेत हे आपल्याला असं वाटतं की बोलले आणि विरून गेले, असं होत नाही. हे आसमंतामध्ये ते शब्द साठलेले असतात, कारण हे ब्रह्म आहे. ब्रह्म हे अविनाशी आहे, त्यामुळं ते कधीही त्याचा विनाश होत नाही किंवा संपत नाही. लोकांना वाटतं आपण बोललो, लोक ऐकले आणि विसरून गेले, असं होत नाही ते कधी. अजूनही महाभारताच्या काळामध्ये ज्यावेळेला भगवद्गीता सांगितली गेलेली होती त्याचे शब्दसुद्धा काही काही श्लोक लोकांनी, सायंटिस्ट लोकांनी एक्सपेरिमेंट करून ते शोधलेले मिळालेले ते. म्हणजे काय की हे कुठे विरून गेलेले नाहीत. फक्त काय की ती टेक्नॉलॉजी अजून डेव्हलप झालेली नाही की योग्य पद्धतीने त्याचे साथ घेता येतील. अजूनही काय असे सूक्ष्म मेसेजेस आहेत जे ऋषीमुनींनी कधी काही केलेले होते, त्या गोष्टी ह्या आसमंतात आहेत. आणि हे सगळं विश्व जे हे स्थिर आहे, अचळ आहे असं सांगितलेलं आहे. त्या अचळ असल्यामुळं हे जे जे बोलतो ते त्याला प्रत्येकाला काय आहे की त्या ठिकाणी स्थान आहे. त्यामुळे हे जे बोलतो आपण ते अतिशय विचारपूर्वक बोललं पाहिजे प्रत्येकानं, कारण हे ब्रह्म आहे. आणि ब्रह्म हे म्हणजे आपण म्हणतो ना की शब्द हे एक शस्त्र आहे, दुधारी शस्त्र आहे. जसं वापराल तसं ते तुमच्याकडे पण येतं परत. तुम्ही गोड बोललात तर तुम्हाला गोड ऐकायला मिळेल. तुम्ही रागानं बोललात समोरच्या माणसाला त्याच्या हृदयावरती इजा होते आणि त्याच्या हृदयावर इजा झाली की तुम्हाला सुद्धा त्याचा त्रास होतो. त्यामुळे क्रोधानं बोलायचं का प्रेमानं बोलायचं हे आपण ठरवायला पाहिजे. आपण सगळे कोण आहेत, सुज्ञ आहोत आपण सगळे, ज्ञानी लोक आहोत आपण. पण आपलं हित कशात आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपलं हित कशात आहे तर
ज्या गोष्टी चांगल्या पेरल्या जातील त्या चांगल्या उगवतील. आत्ताच आपण तो सुबोध वाचलेला आहे. त्या सुबोधामध्ये काय सांगितलेलं आहे? स्वार्थ करा साधारे, असं सांगितलंय ना. काय लिहिलंय त्याच्यामध्ये? सगळ्यांनी वाचलं, कोण सांगू शकेल ती ओळ? वा. तर स्वार्थ खरा साधा. तर स्वार्थ म्हणजे काय, हा एक मोठा प्रश्न आहे. प्रत्येक माणसाला स्वार्थ आहे. प्रत्येक माणूस एकमेकाला म्हणत होता हा स्वार्थी आहे, तो हे आहे. मी इथं तर सांगितलेलं आहे याच्यामध्ये की स्वार्थ खरा साधारे. मी स्वार्थ साधायला सांगितलं आहे. पण स्वार्थ कोणता? स्वार्थ म्हणजे लोभ नाही आहे. स्वचा अर्थ, स्व अर्थ म्हणजे स्वार्थ. आपल्याला स्व कळला पाहिजे, हा जो अर्थ आहे तो स्वार्थ आहे. तो खरा साधा असं सांगितलेलं आहे. आपल्याला स्वार्थ म्हणजे लोभ नाहीये. एखाद्याची वस्तू आहे आपल्याला आवडली म्हणून ती आपल्या स्वार्थाची आहे, मिळवा ती कोणत्याही प्रकारे. असं नको. जे कॉन्ट्रॅक्टर त्यांना वाटतं आम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळालं पाहिजे, मग कोणत्याही पद्धतीने आम्हाला मिळू दे. ही व्यवहारी बाजू झाली. इथं जे गोंदवलेकर महाराजांनी सांगितलेले की स्वार्थ करा साधारे म्हणजे काय? स्व अर्थ खरा साधा. स्वचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे, उमगला पाहिजे, आणि तो खरा आहे तो साधला पाहिजे असं सांगितलंय. नित्य नाम गायनी जागा असं सांगितलेलं आहे की नाही? ते जागा का सांगितलेलं आहे हे त्याचं उत्तर आहे. कसं साधायचं ते त्यांनी सांगितलेलं आहे. नित्य नाम गायनी जागा म्हणजे काय की सर्व गोष्टी जे आहे हे नामातून प्राप्त होईल म्हणून सांगितलेलं आहे. बऱ्याच लोकांना मी सांगतो तुम्ही जप करा, डोळे बंद करून जप करा. काही लोकांना मी सांगतो तुम्ही मुखानी करा. मुखानी करतात आपलं ऐकलं जातं, त्यांना अनुसंधान होतं, नामसंकीर्तन होतं त्यावेळेला. काही लोक मनामध्ये जप करायला लागतात, कधी घोरायला लागतात त्यांचं त्यांनाच माहिती. तर नाम घेताना आपण जागृत असलं पाहिजे असं सांगितलेलं आहे. जागतेपणी नाम घेतलं पाहिजे. रामदास स्वामींचं संपूर्ण आयुष्य एका शब्दावरती आहे, सावधान. जीवनामध्ये आपण सावध जर असलो प्रत्येक क्षेत्रामध्ये, ते अध्यात्म असू देत किंवा व्यावहारिक जग असू दे, ह्या दोन्ही गोष्टीमध्ये आपण सावध असलं पाहिजे. कारण हे दोन्ही रणांगण येते, रण येते. या रणामध्ये आपले षड्रूपी जे शत्रू आहेत ते प्रत्येक ठिकाणी आपल्याला आड येत असतात. त्यामुळे त्यांच्यावरती विजय आपल्याला मिळवायला पाहिजे. आणि म्हणून काय केलं पाहिजे? आपण नेहमी नाम घेताना जागृत असलं पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं. आणि याच्यामुळे जे अनुसंधान टिकतं परमेश्वराशी, त्याच्यामुळं काय प्राप्त होतं तर स्वचा अर्थ जो आहे, स्वतः कोण आहोत याचा बोध जो होतो तो त्याच्यामुळे होतं असं सांगितलं. सर्वांनी जो जो मंत्र जप आपल्याला मिळालेला आहे तो करणं हे त्यांच्या हिताच आहे. त्यांनी ते केलं पाहिजे. अन्यथा काय होईल की आम्ही पुनरपी जननम पुनरपी मरणम असं होतं. म्हणजे जन्माला यायचं, जीवन उपभोगायचं, प्रारब्धाप्रमाणे स्वतःच्या जगायचं आणि निघून जायचं. हे कशासाठी की परत आणखी जन्माला या, परत त्याच गोष्टी करायच्या. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. हे कधी थांबू शकतं? ज्यावेळेला आपण स्वतःला ओळखू आणि त्या परमात्म्याला आपण ओळखू, त्या परमात्म्याची आपली भेट होईल, त्यानंतर खऱ्या अर्थानं आपण मुक्त होतो. आणि म्हणून आपण ते काय केलं पाहिजे? स्वचा अर्थ जो आहे तो समजला पाहिजे. म्हणून तो स्वार्थ आपला साधला पाहिजे असं त्याचा अर्थ आहे. आपल्याकडे बरेच लोक येतात, आमचे काही प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळे प्रॉब्लेम्स मी म्हणतो ठीक आहे, परमार्थाला लागणारी सगळी लोक जे आहेत हे गांजलेलीच असतात. तो श्रीमंत असू देत नाहीतर गरीब असू देत, काही ना काही गोष्टींनी त्याला त्रास होतच असतो. कारण तो प्रारब्ध भोगत असतो. म्हणजे काय, त्या कुंडलीमधले जे ग्रह आहेत त्या ग्रहांच्या पद्धतीनं आपण चालतो. म्हणून ते ज्योतिषांचं फावतं. ज्योतिषी बरोबर तुमचं भविष्य सांगतो. तुम्हाला पाठीमागे असे अनुभव आलेले आहेत, पुढं असे येणार आहेत. का? तर तुम्ही तुमच्या प्रारब्धाप्रमाणे चालणार आहात. परंतु आपल्याला प्रारब्ध जर बदलायचं असेल तर कोणतरी दर्शक पाहिजे आपल्याला, की त्याला पुढचं माहिती आहे की पुढं खड्डा दिसतोय. जर खड्डा दिसतोय आणि तिथं जर आपण उडी टाकली तर आपला पाय मोडणार आहे हे आपल्याला माहिती नाहीये, पण कोणीतरी बघितलेलं त्याला दिसतंय. ते पूर्व दिशेला जाऊ नको, तिथं पुढं मोठा खड्डा आहे असं सांगितलं.
तर कुठं जायचं मग चालत, मग उत्तरेला रस्ता आहे, मग उत्तरेला गेला. तो खड्डा टाळला की नाही, त्यामुळे तिथे येणारा अनुभव आहे तो थांबला तिथंच. आता उत्तर दिशेचा अनुभव सुरू होईल. सद्गुरू प्रारब्ध बदलतात असं म्हटलं जातं. म्हणजे काय होतं, तर त्याची जी दिशा आहे ना ती बदलली जाते. त्यानं काय केलं पाहिजे आणि काय करायला नको एवढं सांगितलं जातं. करायचं तर त्यालाच असतं, परंतु दर्शकाचं काम तो केलं जातो. सद्गुरू हा दीपस्तंभासारखा असतो. म्हणजे काय की त्याला सभोवतालचा दूरवरचा परिसर त्याला दिसत असतो. आपली नजर कुठपर्यंत जाते, अगदी 1 मैलापर्यंत जाते, त्याच्या पुढे आपली नजर जात नाही. परंतु तो उंच आहे, दीपस्तंभ आहे. त्या दीपस्तंभाला आजूबाजूचा संपूर्ण आसमंत दिसतो, चारी बाजूचा. हे कार्य जे आहे हे सद्गुरूचं आहे. तर आपल्याला नशिबानं प्राप्त झाले, काही गोष्टी नशिबानं प्राप्त होत असतात, काही गोष्टी साधनेनं प्राप्त करून घ्याव्या लागतात. काही लोकांना मिळालेलं सुद्धा कळत नसतं. याही गोष्टी आहेत. आता यांनी सांगितलं एक उदाहरण, की जे मिळालेलं आहे आपल्याला हे दिव्य आहे, हे कळालं पाहिजे ना आपल्याला. असाच एक अनुभव रामदास स्वामी संत तुकारामांच्या बाबतीत घडलेला होता. संत तुकाराम जे होते ते कीर्तन करायचे. त्यांचं टाळकऱ्यांचा समुदाय असायचा. आणि टाळ नाचणं वगैरे म्हणलं की हे एंटरटेनमेंट असते, की गाणं असतं, म्हणजे एंटरटेनमेंट आहे ती. त्यामुळे ह्याला बरोबर लोक सगळे भरपूर येतात. का तर नंतर महाप्रसाद पण आहे. आता इथेही देतील ते आपल्याला काही, पण असं ते असतं. त्यामुळं रामदासी म्हटलं काय की समर्थाची दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा, रक्षण्या उभय पक्षा सर्व काळ, असं सांगितलेलं आहे. समर्थांची जी दीक्षा आहे ती दीक्षा घेतल्यानंतर तुम्हाला भिक्षा मागितली पाहिजे. तर भिक्षेचं महत्त्व काय हे आपण सांगितलेलं आहे पाठीमागे. जेव्हा दत्त जयंती भिक्षा झालेली आहे तेव्हा भिक्षा कशासाठी मागायची हे आपण सांगितलं आहे. की जगाचा उद्धार करण्यासाठी भिक्षा मागितली जाते. हे स्वतःचं पोट भरण्यासाठी भिक्षा नाही मागितली जाते. हे अध्यात्म पसरवण्यासाठी इतरांचा उद्धार व्हावा हा उद्देश आहे त्याच्यामध्ये, म्हणून भिक्षा मागितली जाते. तर असाच एक रामदासी त्यांचा शिष्य जो होता तो गावामध्ये गेलेला होता. आणि त्या गावामध्ये कर्मधर्म संयोगानं तिथं संत तुकाराम महाराजांचं कीर्तन ठेवलेलं होतं. आता त्यांचं कीर्तन म्हटलं की चांगल्या वाड्यामध्ये कीर्तन, गावचे कोणतरी श्रेष्ठी होते त्यांनी कीर्तन ठेवलेलं होतं. छानपैकी पुरणपोळीचा बेत होता. आणि हे रामदासी आता हे भिक्षा मागण्यासाठी गेले. लोक काय रस्त्यात जे मागेल ते कोण शिळं राहिलेलं काय कसंही देत आहे ते त्यांनी घ्यायचं ते, आणि ते घेऊन येऊन स्वतः स्वयंपाक तयार करायचा आणि नैवेद्य दाखवून गुरूंना पण द्यायचं, आपणही घ्यायचं, असं हे त्यांचा नियम होता. एक रामदासी तो जात होता. यांचा सप्ताह चाललेला होता त्या गावामध्ये. आणि बघितलं तर काय एवढं वैभव म्हणे तुकाराम महाराजांचं. त्यांच्या शिष्यांना किती खायला चांगलं चांगलं मिळतंय, किती आदर सत्कार मिळतोय. तिथं आपल्याला भिक्षाही लोक वाढत नाही आहेत. दारावरती गेले तर आज नको उद्या या म्हणून सांगतात. कोण वाढतंय ते कसलंही धान्य वाढतंय. हे काही खरं नाही म्हणे. उन्हातानात आपल्याला फिरावं लागतं. आणि काय लंगोटी लावून म्हणे फिरायचं, अंगावरती थंडी वाऱ्याचं कपडे पण नाहीत आपल्याला हे काही पटणार नाही म्हणे, आपल्याला जमणार नाही. आपण काय करूया, संत तुकाराम महाराजांच्या मेळ्यामध्ये घुसूया आपण. गेले हे एकदा संत तुकाराम महाराजांच्या तिथे. त्यांचं आपलं कीर्तन चाललेलं होतं. हे रामदासी पळत गेले त्यांच्या पायावर डोकं ठेवा. ह्यांना रामदासी बघितल्या संत तुकाराम महाराजांनी त्यांना साक्षात लोटांनी घातलं. आता हे समर्थांचे शिष्य आहेत. तो म्हणतोय अहो तुम्ही मला कशाला नमस्कार करतो, मीच तुमच्या दर्शनाला आलोय. बरं म्हणे असू दे, काय हरकत नाही. कसं येणं झालं काय नाही म्हणे, मला काय तुमच्याशी बोलायचं आहे म्हणे, खाजगीमध्ये बोलायचं. बोला म्हणे. काय म्हणे, मला तुमचं शिष्यत्व घ्यायचं आहे. संत तुकाराम अंतर्ज्ञानी होते. त्यांना कळालं की काय प्रकार याच्या मनामध्ये चाललेला आहे. म्हणजे असं कसं अहो तुम्ही समर्थांचे शिष्य आहात म्हणे, रामदास स्वामींचे शिष्य आहात, तुम्हाला मी कसं काही उपदेश करणार. नाही म्हणे, मला ते काय जमत नाही तिकडं म्हणे. जमत नाही म्हणजे काय की मला तुमच्याकडचं हे आवडतं म्हणे, कीर्तन वगैरे छान आहे म्हणून मला तुमच्याकडे यायचं आहे. तुकाराम महाराज ज्ञानी असल्यामुळे त्यांनी ओळखलं की ह्याचा भाव वेगळा झालेला आहे. त्यांना सांगितलं की तू काय कर, तू आता तुझी माझी दीक्षा घ्यायची इच्छा आहे तर तू असं कर, तू आता समर्थांची दीक्षा घेतलेली आहेस, जाऊन त्यांना दीक्षा परत दे. हे की नाही. त्यांनी त्यांची दीक्षा परत घेतली की मी तुला दीक्षा देतो. हा गेला उड्या मारत तिकडे. गेल्यानंतर समर्थांच्या समोर आपला तोंड पाडून बसलाय.
समर्थ म्हणजे विचार केला, हा असा का दिसतोय? त्याला विचार, काय झालं बाबा तुला? तर त्यावेळी म्हणे काय नाही, म्हणे मला काही जमत नाही म्हणे. म्हणजे काय जमत नाही तुला? भिक्षा मागायला जमत नाही, मग दुसरी सेवा देऊ का? नाही नाही, पण मला हे काही जमतच नाही. पण का जमत नाही? मला हे थंडी वाऱ्याचं म्हणे उघडं राहणं, लंगोटी लावणं, हे काय मला जमत नाही म्हणे. बरं मग काय इच्छा आहे तुझी? हे जे आहे ते हे सगळं मला आता बंद करायचं आहे, हे तुमचं तुम्हाला आम्हाला परत द्यायचं. म्हणजे ठीक आहे, हा तुझा शेवटचा निर्णय आहे का? हो म्हणे, माझा शेवटचा निर्णय आहे. बर, मग तू असं कर म्हणे, मुखामध्ये तुझ्या पाणी घे, तुला जो दीक्षा दिलेला आहे, मंत्र दिलेला आहे, तो मनामध्ये तू 3 वेळा म्हण, आणि हे समोर शिळा जी आहे त्या शिळेवरती तू फुंकून टाक. म्हणजे मग तुला दिलेला मंत्र माझं मी परत घेतला असं होईल. आनंदात होता तो. लगेच त्यानं ते पाणी घेतलं तोंडामध्ये, श्रीराम जय राम जय जय राम मनामध्ये म्हटला 3 वेळा, आणि त्या शिळेवरती काय केलं त्याने, पिचकारी मारली. ते बरोबर त्याच्या मुखातून पाणी पडल्यानंतर त्या शिळेवरती काय झालं, श्रीराम जय राम जय जय राम असे अक्षर उमटले. समर्थ म्हटले, आता ठीक आहे, आता तुला मी मुक्त केला म्हणे, माझी दीक्षा जी दिली होती तुला मी परत घेतली, आता तू मुक्त झालास, आता तुझ्या मनाप्रमाणे तू काही करू शकतो. उड्या मारत अगदी तुकारामांच्या तिथं गेला आणि त्यांच्या पाया पडला. म्हणे मी मुक्त झालो म्हणे त्यांच्या ह्याच्यातून, आता तुम्ही मला दीक्षा द्या. तू काय केलंस म्हणे, तिथं काय घडलं तिथं सांग. काय नाही म्हणे, त्यांना परत देऊन टाकलं. परत दिलं म्हणजे निश्चित काय केलं त्यांनी सांगितलं मला. त्यांनी सांगितलं की तोंडामध्ये पाणी घ्या, 3 वेळा तुला दिलेला मंत्रोच्चार कर, आणि ते शिळेवरती थुंक. केलं का त्याचं? हो केलं. म्हणून काय झालं पुढं? काय नाही म्हणे, ते मला जो मंत्र दिला होता तो शिळेवरती त्याची अक्षरं उमटली, त्यांना मंत्र दिला परत, आता मी आलो इथं. ते म्हणले, अरे मोठा, तुला एवढा सामर्थ्यवान गुरु मिळाला की तुझ्यासारख्या षंडाच्या तोंडातून सुद्धा शिळेवरती जो अक्षर मंत्राची उमटवू शकतो, हा सामर्थ्यवान गुरु असून सुद्धा त्याला तू सोडून देतोय. मग माझी तू अवस्था काय करशील? तुला कुठेही स्थान नाही म्हणे, जा इथून. सांगायचा उद्देश काय की गुरुने जो शब्द दिलेला आहे तो प्राणाच्या पलीकडे जपला पाहिजे. गुरु दीक्षा म्हणजे सामान्य दीक्षा नाहीये. आपल्याला प्रत्येक दैवताची सहस्र नामावली आहे, कोणतेही मंत्र आहेत, एवढे मंत्र आहेत, परंतु त्यातला एखादा विशिष्ट किंवा त्याच्यापेक्षाही काही ते वेगळं आपल्याला दीक्षा होते. त्याला काय विशेष महत्व आहे? कारण ते जे नाम आहे हे तुम्हाला हा भवसागर पार करून तुम्हाला त्या परमात्म्याची भेट घडवून देत असतो. म्हणूनच ते स्वामी समर्थांच्या तारक मंत्रामध्ये सांगितलेलं आहे, अशक्यही शक्य करतील स्वामी. हे अशक्य घटना आहे की स्वतःचा उद्धार स्वतःला करता येत नाही. ही घटना जी आहे ते सद्गुरू आशीर्वादानं होते. सद्गुरू शिवाय तुम्हाला मोक्ष प्राप्ती नाही आहे. मोक्ष म्हणजे काय? तर त्या परमात्म्याची प्राप्ती, त्या परमात्म तत्वामध्ये आपण विलीन होणं, हा खरा मोक्ष आहे. तुम्हाला स्वतःचं ज्ञान झालं म्हणजे मोक्ष झाला असं नाही आहे. बाहेरच्या जगामध्ये बऱ्याच ठिकाणी हे सांगितलं जातं की आपल्याला ज्ञान झालं, स्वतःला पाहिलं की आपण मुक्त होत असं सांगितलं. ही सुरुवात आहे मी असं म्हणेन. कारण त्याच्या पलीकडचं देवी सप्तशतीच्या पाठामध्ये पण दिलेलं आहे. मार्कंडेय ऋषींनी जे देवी सप्तशतीचा पाठ रचलेला आहे त्याचा जर सारांश तुम्ही काढला तर आपण म्हणतो ना की अहम ब्रह्मस्मी, मी ब्रह्म आहे. आपण जर ब्रह्म आहे तर परब्रह्म कोणतरी वेगळं आहे, हे की नाही? मीच ब्रह्म आहे, मीच परब्रह्म आहे असं म्हणू शकतो का आपण? थोडी तरी त्याच्यामध्ये काहीतरी रेष आहे की नाही? जसं गंगेचं पाणी जे असतं किंवा प्रत्येक नद्यांचं पाणी शेवटी जाऊन कुठे मिळतं? समुद्राला मिळतं, ठीक आहे? तर समुद्राला मिळेपर्यंत त्या नदीला स्वतःचं अस्तित्व असतं, ठीक आहे? परंतु समुद्राला मिळाल्यानंतर त्यातून आपल्याला ते गंगेचं पाणी किंवा यमुनेचं पाणी असं बाहेर काढता येतं का? कारण त्याला अस्तित्वच उरत नाही. ते जे अस्तित्व आहे ते समुद्राचं अस्तित्व आहे. तसं परमेश्वराला ज्यावेळेला भेटायला आपण जातो, देव पहावयाशी गेलो, देव होऊनी तेथेची ठेलो असं सांगितलेलं आहे. कारण तिथून परत पाठीमागे येणं नाही आहे. तुम्ही त्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस जाता तोच होऊन तुम्ही राहता, तुम्हाला परत पाठीमागे येता येत नाही. आणि हे पूर्णत्वाचं आहे. इथोच काय म्हणतात नाही, पूर्णत्वाचं जाणून घे ईशास.
आंब्याचं फळ असतं ते परिपक्व होत असते की नाही, आणि परिपक्व झाल्यानंतर त्याचा खरा मधुर रस मिळतो. त्यानं जर ठरवलं आंब्यानं की नाही आपल्याला आपलं आयुष्य असंच चांगलं राहिलं पाहिजे, कठीण राहिलं पाहिजे, आपल्याला आयुर्मान वाढलं पाहिजे, पक्वच व्हायचं नाही, असं जर ठरवलं तर त्याच्यामध्ये माधुर्य येईल का? तर ते माधुर्य येण्यासाठी म्हणजे पूर्णत्व येण्यासाठी काय करावं लागतं? ही साधना करावी लागते. प्रत्येक स्थितीमधून त्याला जावं लागतं. ही साधना जी आहे ती गुरुनं सांगितलेल्या सांगितलेल्या नियमाप्रमाणे केली तर ती फळाला येते. आणि हे गुरु का करत असतो सगळं? तर प्रत्येक गुरुला असं वाटत असते की आपला शिष्य जो आहे हा आपल्यापेक्षा किंबहुना आपल्यापेक्षाही सामर्थ्यवान व्हावा. ठीक आहे, आपणासारखे करती तात्काळ असं सांगितलेलं. कीटकी ध्याता भृंगी झाला तोची वर्ण. गांधीन माशीचं उदाहरण जे आहे ती काय करत असते, कुंभारीण माशी ते एक आळी पकडून आणते आणि तिच्या त्या घुमटाकार जे काय घर असतं त्या घरामध्ये आतमध्ये नेऊन ठेवते. तोंडाचा भाग जो असतो अगदी अरुंद असतो, पण आतमध्ये गेल्यानंतर मोठी मोठी दालनं असतात आणि आतमध्ये तिनं सगळी त्याची व्यवस्था केली असते, खाण्यापिण्याची चांगले चांगलं मकरंद आणून ठेवलेलं असतो. त्या आळीला अगदी शेवटच्या दालनामध्ये नेऊन ठेवलं जातं, जिथं कोणत्याही बाह्य वातावरणाचा त्याच्यावरती कसलाही परिणाम होणार नाही आहे याची काळजी तिने घेतलेली असते. अतिशय उबदार वातावरण तिथं मिळालं असतं आणि त्याला त्या आळीला जे जे पोषक लागतं अतिशय उत्तम प्रतीचं मध किंवा काय खाद्यपदार्थ आहे ते घेऊन येते ती. आणि रोज त्या माशीला त्या काय करत असते, आळीला ती भरवत असते. त्या आळीलाही विशेष वाटत असतं की एवढी आपल्याला प्रेमानं आणते, खायला घालते, चांगलं चांगलं जे आपल्याला खाणं शक्य नाही आहे, पण आपल्याला आणून भरवते. पण ती काय करत असते त्यावेळेला की रोज ती तिला भरवते आणि सारखी तिला ते टोचत असते. आता तुम्ही विचार करा की कुंभारीण माशीच्या पाठीमागे शेपटाला एक काटा असतो, तो जर टोचला ना तर खूप मोठी अशी गांधी तयार होते, चुसतं तो भाग. आता ती आळी जी आहे ती मांसल असते, तिला टोचल्यानंतर तिची काय अवस्था होत असेल? प्रचंड वेदना होतात तिला. परंतु तरी सुद्धा ती काय करते, टोचते खायला घालते, टोचते खायला घालते. आळीला कळत नाही की एवढं माझी ज्या ज्या गोष्टी शक्य आहे तिला सगळं चांगल्या पद्धतीने देते, मग टोचते काही मला तिला कळत नाही. ती विचारते, ती काय कुंभारीण माशी तिला सांगत नाही म्हटल्यावर ती आता स्वतःचा अभ्यास सुरू होतो. मग ती का अशी करत असेल? प्रश्न जेव्हा तिला पडतो तेव्हा प्रश्न हे उत्तर असेल, त्याचं उत्तर तिला मिळतं. काय मिळतं उत्तर? की बहुधा मी तिच्यासारखी दिसत नाहीये म्हणून ती मला टोचत असावी, हे की नाही? मग आता काय केलं पाहिजे? मला तिच्यासारखं दिसलं पाहिजे, तिच्यासारखं झालं पाहिजे, म्हणजे ते टोचायचं बंद होईल. अवे मरण यात्रा एक टोचणं म्हणजे. मग त्या आळीला काय होतं, आपण तिच्यासाठी कसं बनेल हा तिला ध्यास लागतो. आणि ध्यासे हो या अभ्यास असेल, जसा ध्यास होतो तसा त्याचा अभ्यास होतो. आणि अभ्यास त्याचा पूर्ण झाल्यानंतर त्या घरातून दुसरी कुंभारीण माशी बाहेर पडते. कशासाठी? पुन्हा दुसरी कुंभारीण माशी तयार करण्यासाठी. ही गुरु शिष्य परंपरा आहे. गुरु काय करत असतो, आपल्यासारखाच दुसरा तयार करत असतो. कशासाठी करतो तयार? कारण ही परंपरा चालत आली पाहिजे. म्हणून ही जी परंपरा ही सनातन परंपरा आहे. जो आदिनाथ म्हणतो आपण, ईश्वर म्हणतो, त्याच्यापासून जो विश्वाचा चालक आहे, ज्याची ह्या सर्व विश्वावरती सत्ता चालते, तो सर्वांचा गुरु आहे. आणि त्याच्यापासून ही सनातन मालिका चालत आली. आपल्या महाराजांचं जे मालिकेतलं स्थान आहे हे 16वं स्थान आहे. राजगादी आहे नाथ संप्रदायाची. सर्वांनी मगाशी ताईंनी आवाहन केल्याप्रमाणे आपल्या वर्षभरामध्ये जे उत्सव होत असतात त्याच्यामध्ये सर्वांनी सामील व्हावं. आज आपण जो श्रीसुक्ताचा या ठिकाणी पाठ केला, सर्वांनी याच्यामध्येही सामील व्हा असं तुम्हाला आवाहन करतो. मला वाटतं तुमचा भरपूर वेळ मी घेतलेला आहे, परंतु काही गोष्टी चांगल्या सांगाव्यात तर ह्या दृष्टीने या गोष्टी तुमच्या इथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारू शकता. फक्त अध्यात्माशी रिलेटेड, परमार्थाशी रिलेटेड काही ते प्रश्न असावेत. ज्यांचे प्रापंचिक प्रश्न असतील ते मला नंतर विचारले तरी चालते. जय जय रघुवीर समर्थ.